सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. तालुक्यामध्ये लिंबू आणि कांदा हा अतिशय गुणवत्तापूर्ण असून त्याला भारतीय बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. त्या दृष्टीनं लिंबू आणि कांद्यासाठी जागतिक मार्केट उभं करण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहोत, असे बाजार समितीचे अतुल लोखंडे यांनी म्हटलंय. रविवारी बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते. लोखंडे म्हणाले की तालुक्यात कापसावरती काम करणारी जिनिंग मिल झाली आहे. त्यासाठी कापसाचा प्रश्न काही अंशी सुधारण्यास मदत होणार आहे. तर शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होण्यासाठी प्रत्येक गावापासून 15 किलोमीटर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील देवदैठण इथे उपबाजार सुरू करणार आहोत. कोळगाव इथे कांद्याचे एक जागतिक स्तरावरील मार्केट सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या व्यतिरिक्त व्यापारी तत्वावरती समितीला उत्पन्न मिळण्यासाठी बाजार समितीच्या असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्या माध्यमामधनं बाजार समितीचे उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी आमचा सर्व स्टाफ, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी, तालुक्यातील शेतकरी बांधव यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय, असे सभापती लोखंडे यांनी म्हटलंय. यावेळी टिळक भोज यांनी कांदा अनुदानामधील घोटाळा तसेच शेतकऱ्यांची लूट तर काष्टी बाजाराच्या बाहेर ग्रामपंचायतकडनं बेकायदा वसुली सुरू आहे याकडे लक्ष वेधलंय. यावेळी बाबासाहेब इथापे, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब गिरमकर, महेश तावरे, ॲडव्होकेट विठ्ठल काकडे तसेच राजेंद्र म्हस्के, शंकर भुजबळ, हनुमंत जगताप, शांताराम पोटे यांनी आपले विचार मांडलेत. अहवाल वाचन प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी केले. यावेळी केशव मगर, हरिदास शिर्के, लक्ष्मण नलगे, विजय मुथा, नितीन डुबल तसेच रामदास झेंडे, अशोक नवले आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी महेश दरेकर यांनी सर्वांचे आभार मानलेत. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आत्ताच आपल्या तालुक्यामध्ये कापसावरती काम करण्यासाठी 2 जिनिंग मिल झालेले आहेत. त्यातून कापसाचा प्रश्न काही अंशी सुटण्यासाठी निश्चित स्वरूपात मदत होईल. मात्र उर्वरित जो शेतीमाल आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा आणि विशेषतः लिंबाचा आहे की आपल्या तालुक्यातील लिंबू आणि कांदा हा अतिशय चांगल्या उत्कृष्ट गुणवत्तेचा आहे आणि त्याला आपल्या भारतासह जागतिक बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. त्या दोन्ही पिकासाठी आपण एक अतिशय चांगलं जागतिक स्तरावरचं मार्केट उभं करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा बाजार समितीचं आमचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी विशेष असे प्रयत्न करत आहेत. वेळेच्या आणि पैशाच्या खर्चात बचत होण्यासाठी आपण प्रत्येक गावापासून 15 किलोमीटर अंतरावरती श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार असावं या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने आपल्या श्रीगोंदा शहरात मुख्य बाजार, काष्टीला उपबाजार, चिंबळ्याचा एक आपला उपबाजार आहे. त्यानंतर देवदैठण या पश्चिम भागातील सर्व गावांसाठी अतिशय महत्त्वाचं असं देवदैठण गाव आहे. त्या गावातही एक उपबाजार सुरू करण्याबाबत बाजार समितीची कारवाई चालू आहे. त्याचप्रमाणे कोळगाव या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 20 एकर जमीन त्या ठिकाणी आपण मिळवून त्या ठिकाणी कांदा आणि कांद्याचं जागतिक स्तरावरचं मार्केट आपण कोळगावला सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि गोगरगाव या ठिकाणी एक आपला उपबाजार आहे. त्याही ठिकाणी उद्याच्या काळात उपबाजार सुरू करत आहोत. म्हणजे श्रीगोंदा असन, काष्टी असन, चिंबळा, देवदैठण, कोळगाव आणि गोगरगाव हे जर सर्व उपबाजार आपली ॲक्टिव्हिटी झाली, त्या ठिकाणी व्यापारी आले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्याची चांगली व्यवस्था झाली तर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्पादित केलेला माल 15 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर विक्रीची व्यवस्था आपल्या बाजार समितीकडून होताना दिसत आहे.
पूर्वी बाजार समितीचा उत्पन्नाचा मुख्य सोर्स हा शेतीमालावरच्या व्यवहारावरती जो सेस मिळायचा, त्या सेसवर आपला बाजार समितीचा सर्व कारभार चालत होता. मात्र नियमनमुक्त झाल्यामुळं फळे भाजीपाला असेल यावरचा सेस बाजार समितीला मिळत नाही आणि आपल्यापासून नगर असन, सोलापूर असन, त्याचप्रमाणे कोल्हापूर असन किंवा बाहेरच्या मार्केटला शेतकरी डायरेक्ट माल विकायला जातात आणि त्यामुळं आपल्याकडं काही अंशी माल खरेदी विक्रीसाठी कमी येतो. त्यातून सेसचं मोठ्या प्रमाणात आपलं उत्पन्न कमी होताना दिसतंय. मात्र त्याही परिस्थितीत आपण काही व्यापारी तत्वावरती उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने कमर्शियल वापर जागेचा करता येतो का, त्याबाबतही आपला विचार विनिमय चालू आहे. त्यासाठी अत्यावश्यक असलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण करून त्यामधून उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीचे प्रयत्न आहेत. श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबत काम होणं अपेक्षित आहे. मग त्यामध्ये फक्त शेतीमाल घेणं आणि विकण्याची व्यवस्था करणं हाच एक उद्देशपेक्षा शेतकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक योजना असतील तेही राबवण्याबाबत बाजार समिती या ठिकाणी काटेकोरपणे पालन करत आहे. आत्ताच्या आमच्या 1 वर्षभराच्या कार्यकाळात आमचे सर्व संचालक मंडळ असेल, सर्व आमचे नेते मंडळी असतील, सर्व व्यापारी असतील, हमाल मापाडे असतील, विशेषतः करून आमचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांच्याकडून आम्हाला सर्व कामकाजामध्ये विशेष असं सहकार्य झाले आणि त्याच्यातून आम्ही कामकाज चांगलं केलंय. असं आम्ही केलेल्या कामकाजाहून आपण सगळ्यांनी निरीक्षण नोंदवले. तसंच इथून पुढच्याही काळात याहीपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चित स्वरूपात प्रयत्न असून श्रीगोंदा तालुक्यातील सहकारी संस्था किंवा तालुक्याची एक संस्था म्हणून या संस्थेमुळं श्रीगोंदा तालुक्याच्या नावलौकिकात निश्चित स्वरूपात भर पडेल अशा पद्धतीचं आमच्या सगळ्यांकडून काम होईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. थांबतो. रामकृष्ण. आज श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. सभा अत्यंत चांगल्या वातावरणात आणि खेळीमेळीमध्ये पार पडली. मात्र श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या वर्षी कांदा अनुदानामध्ये जो काही कांदा अनुदान घोटाळा झाला, त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी आज या ठिकाणी मी केलेली आहे. कारण या सचिवांमुळं या बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे आणि बाजार समितीचं करोडो रुपयांचं नुकसान या सचिवांमुळे झालेलं आहे. त्यामुळे या सचिवांना निलंबित करून जवळपास 75 ते 80 हजार रुपये महिन्याला पगार देण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करावं, जेणेकरून त्यांना 1,48,000 रुपये महिन्याला पगार देण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सगळ्यात महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो म्हणजे काष्टीचा उपबाजार. या काष्टीच्या जनावरांच्या बाजारामध्ये महिन्याला लाखो रुपये उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळतं. मात्र त्या अनुषंगाने ते पाहिजे तेवढ्या सुधारणा अजूनपर्यंत या बाजारामध्ये झालेल्या नाहीत, तर त्या सगळ्या सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काष्टीमध्ये काही लोक बेकायदेशीरपणे जनावरांच्या नावाखाली, पार्किंगच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली करतात, ती वसुली देखील थांबली पाहिजे. त्याचबरोबर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये लिंबाचा व्यापार चालतो. 5-6 व्यापारी लिंबाचा व्यापार बाजारामध्ये करतात. बाकी इतर प्रत्येक गावामध्ये लिंबाचा व्यापार होतो. मात्र लिंबाच्या पाठीमागे जो काही उत्पन्न सेस मिळणं बाजार समितीला अपेक्षित आहे, तो सेस मात्र श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत नाही. आतमध्ये जे गाळे बांधलेले आहेत त्या गाळ्यांच्या डिपॉझिटचा तपास नाही. बाहेर जे गाळे आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये भाडं होतं, आता 3,000 रुपये भाडे. ते भाडं कमीत कमी म्हणजे पोट भाडे करून नेमून ते 7-8 हजार रुपये महिन्याला भाडं घेतात. कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र 3,000 रुपये देतात. तीही बाब या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचबरोबर घोगरगावमध्ये जो उपबाजार आहे त्या उपबाजाराचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढलं पाहिजे, तो एक अत्यंत महत्त्वाचा विषय. नवीन उपबाजार कोळगावमध्ये सुरू होतोय, त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. ते काम पूर्ण व्हावं, तिथेही बाजार सुरू व्हावा. चिंबळ्याचा झालेला उपबाजार बंद झालेला आहे, तो बाजार कशा पद्धतीने पुनर्जीवित करता येईल. श्रीगोंदामध्ये आता फळांचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आहे. डाळिंब असेल, द्राक्ष असतील, त्याच्याबरोबर पेरू असतील किंवा इतर फळं असतील, या फळांचा देखील बाजार श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू व्हायला पाहिजे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातून दररोज प्रत्येक गावातून शेकडो गाड्या या गुलटेकडी मार्केट यार्डला भाजीपाल्यासाठी जातात. तर भाजीपाल्याचं सुद्धा मार्केट श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलं पाहिजे, जेणेकरून बाजार समितीचं उत्पन्न वाढेल. अशा अनेक सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर काही अभ्यास दौरे करून जिथं जिथं चांगल्या पद्धतीच्या आदर्शवत बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या बाजार समितींना भेटी देऊन तिथं संचालकांना तिथून काय काय शिकून घेता येईल आणि आपल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं बाजार उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीने आज मी काही मागण्या मांडलेल्या आहेत. आताचं जे संचालक मंडळ आहे ते सकारात्मकपणे काम करते, परंतु उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने त्यांना आणखी ताकदीने काम करावं लागेल. त्याशिवाय श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढणार नाही. अन्यथा मागच्या संचालकांसारखं
बाजार समितीचं उत्पन्न 1 कोटी आणि खर्च 1 कोटी 10 लाख रुपये आणि 8-10 लाख रुपयाने बाजार समिती दरवर्षी तोट्यात राहायची. मात्र यावर्षी उत्पन्न थोडंसं वाढलेलं दिसतंय. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांचं देखील मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. मात्र जर सगळ्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि खरोखरच उत्तम प्रशासक म्हणून सभापती अथवा संचालक मंडळाने मन लावून काम केलं तर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला कमीत कमी वर्षाला 5 कोटी रुपये एवढं वार्षिक उत्पन्न मिळू शकतं. यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.